हां मित्रांनो नमस्कार. मी सांगवी रेल्वे येथील बिरसा मुंडा नगर. बिरसा मुंडा म्हणजेच समाजसेवक. बिरसा मुंडाविषयी सगळ्यांना माहिती आहे. बिरसा मुंडाने इंग्रजांना भारतातून घालवण्यासाठी फार प्रयत्न केले. बिरसा मुंडा हे तर्कशील समाजसेवक होते. त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतामध्ये आमचे जे पारधी बांधव राहत होते, आधी जंगलामध्ये राहत होते, आता ते गावामध्ये आले, गावामध्ये राहू लागले आणि त्यांच्या पूर्वीच्या ज्या समस्या होत्या त्या अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये तशाच आहे. कारण की आधी ते शिकार करायचे. सरकारने 1972मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आणला आणि शिकार बंद केली. आता ते कोणत्याच प्रकारची शिकार करू शकत नाही. त्यांनी जर शिकार केली तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येते. आता बिचारे ते कसे तरी सन्मानाने सांगवी रेल्वे येथील बिरसा मुंडा नगर येथे राहण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांचं निरीक्षण केल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं मित्रांनो की त्यांना अजूनही मदतीची आवश्यकता आहे. जबाबदार लोक आहेत, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्या परिसरामध्ये ज्या नाल्या बनलेल्या आहे त्या नाल्यामधील कचरा अजूनही तसाच पडलेला आहे, सडलेला आहे. तो कचरा नालीच्या बाहेर काढून ठेवतात आणि परत त्याच्यातच टाकून देतात. ही जबाबदारी कोणाची आहे? आणि त्यांच्या परिसरामधून बाहेर नेऊन फेकायला पाहिजे. त्यांच्यामध्ये काही परिवर्तन नाही. म्हणून या चॅनलतर्फे मला असं सांगायचं आहे की सांगवी रेल्वे येथील बिरसा मुंडा नगरामध्ये लोकप्रतिनिधींनी येऊन अवश्य पाहावे. त्यांची फार समस्या आहे. ग्रामपंचायत सदस्य काय म्हणतात ते पण मी ऐकवतो. इथल्या ज्या महिला भगिनी आहे त्यांच्या काय समस्या आहेत त्या पण आपण आता ऐकणार आहोत आणि त्या सरकारपुढं मांडण्याचा प्रयत्न करू आपण. सांगवी रेल्वे, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. हे लक्षात, हे माझं ही गाव आहे. मी या गावामध्येच लहानाचा मोठा झालो. 4थीपर्यंत गावामध्ये शिकलो, नंतर शिक्षक बनलो. बघू आता याला मी काही प्रश्न विचारतो. सांग मला तू की आधी तू कुठं राहत होता? जंगलात. आणि मजुरी. रोज मजुरी. हो. तुला किती मुलं बाळा आहेत? मला 3 आहे. काय करतात? रोज मजुरी. ते पण रोज मजुरी करतात? हो, रोज मजुरी. बरं, त्यांना तू शाळेमध्ये नाही टाकलं का? शाळेत 9 वर्ग शिकलेले आहे. हो का? हा, दोन्ही पोरं. आणि घर कुठं आहे तुझं? घर आपलं बट्ट्यांच्या मागं. पलीकडे आहे का? हा. एसटी स्टँडच्या? हो हो हो, मागं. बरं, शेती वगैरे तुझ्याकडे काही? हा, शेतीवर 3 एकर आहे. 3 एकर शेती आहे. हा. बरं, त्या शेतीमधून आता सोयाबीन वगैरे निघाला असेल ना? निघालं पण काही आवरेज झाला नाही. 3 पोते 4 पोते. हो का? हा. म्हणजे समस्या आहेच. समस्या आहेत. बरं, तुझ्या या नगरामध्ये स्वच्छतेची समस्या दिसत आहे आणि इतर कोणत्या समस्या आहे? इतर म्हणजे आता कापसाले सारा माल गळून गेला. हां. आता कापसाले काही 2-2, 3-3 बोंड आहे. हो का? बस. बरं, सरकारने तुमच्यासाठी काय करावं असं वाटते तुला? सरकार आम्हाला भावावर तर द्यायला पाहिजे, कमीत कमी भाव मदत द्यायला पाहिजे. हा. बरं, ठीक आहे, पाहू, आपण प्रयत्न करू. तुमचं नाव काय आहे? हरिदास चुलता पवार. काय काम करता? हेच शेतमजुरी. मुलं बाळा किती आहे? मले मुलं 2, 4 पोरी. 2 मुलं आणि 4 मुली? हा. फक्त 6? हो. का होऊ दिले एवढे? झाले आता आई ऐके नाही, पहिले पोरी झाल्या, मग ते पोरं झाले. म्हणजे आजच्या काळात मुलासाठी वन्स मोर म्हणता स्कोर वाढला तुझा. हो. परिवाराचा. तुझं शिक्षण किती झालेलं आहे? मी काही नाही, अंगठा बजराव. हां, म्हणूनच तर समस्या वाढल्या ना. कारण की मर्यादित कुटुंब जर असेल तर त्याचं योग्य पालन आपण करू शकतो. बरं, शाळेमध्ये नाही टाकलं का? शाळेत टाकलं ना. शिकतात पोरं बरोबर? त्याने काय शिकले तर लग्न झाले ते सर्व पोरीचे. एकच पोरगाला बघ लग्नाचा. अच्छा. बरं, आता तुम्ही समाधानी आहे का? आता समाधान म्हणजे एक पोराचं लग्न राहिलं बाकी. बरं, तुमच्या काही समस्या आहे का? समस्या म्हणजे हे कसं आमचं म्हणजे काही लक्ष देत नाही. हेच म्हणत आम्हाला. दादा 2 एकर जमीन आहे आमच्याकडं. हां. त्यातनी 3 खेप पेरलं तर फक्त 1.5 पोतं सोयाबीन झालं याच्यात.
मग आता आम्ही काय करायचं? सोयाबीन कमी झालं तर त्याला सरपंच काही नाही करू शकत ना. ठीक आहे, नाही गव्हर्नमेंटला सांगू शकतो मी, होणार आहे. सरपंच काय नाही, निसर्गाचा तो मारा आहे की नाही. सरकारला सांगू. पण दुसऱ्या समस्या म्हणजेच इथे लाइटिंगची व्यवस्था आहे का? लाईटिंग आता केव्हा आता 15-15 दिवस लावत बी नाही, आता चालू आहे सध्या लाईट. हो का? हो. दिवसात चालू आहे. हो. त्या खंब्याला आहे का इकडे? आता लाईन नाही आहे खंबा सध्या, लाकडाचा खंबा आहे हा. ते तिकडे आहे, लाईन नाही. डायरेक्टवर आहे ते. हाय लाकडाचाच खंबा आहे. हा, हे इकडे आहे खंबा, हा दिवसा चालू आणि रात्री बंद राहते का? रात्री चालू आहे. बरं. म्हणजे तुमच्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा लागेल सगळ्यांना. तेच म्हणतो बा मी. आहे की नाही? समस्या त्यांच्याकडं लोकप्रतिनिधीकडे मांडा, सरपंचाला सांगा, सभेमध्ये सांगा सगळ्यांना. बरं तुम्ही मतदान करता का? मतदान देता की नाही? मतदान नेहमीच करतो ना मतदान. ते मत मागायला तुमच्या घरी येतात का? बापा 24 तास आणि काम करायला? काम करायला म्हणजे मग मग एकदा निवडणूक झाली का मग झालं, पावलं मग आम्ही. हो का? मग पाहून येऊन नाही पाहत आमच्याकडं. नंतर येऊन पाहत नाही, हा, फक्त मत पाहिजे. मत पाहिजे काही ते मग झालं. हम तुम्हारे पीछे हैं. खुर्चीवर बसलं का झालं, त्याचं काम झालं. बरं ठीक आहे. घ्या. तुम्ही कोणतं काम करता? नाव सांगा. नमस्कार सर, भीमराज हरसिंग पवार. भीमराव भीमराज हरसिंग पवार. भीमराज हरसिंग पवार. हा. तुम्ही कोणतं काम करता? मी फक्त शेतीवाडीचं काम करतो. आणखी बाकी माझ्याशी काही नाही, शिकार धंदा नाही. पहिले केलं पण आता नाही होत आपल्याच्यानं. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. शाळेमध्ये नाही पाठवत? शाळेमध्ये दररोज माझी दोन्ही मुलगी जाते. हा. लहानसं पोरगा आहे, पोरगा बी अंगणवाडीमध्ये जाते दररोज. बरं. पण मी शाळेचा सदस्य आहे. अच्छा, शाळा सुधार समितीचे सदस्य आहे का? सदस्य आहे. बरं. मी लेकराला समजून सांगते. हा. लेकराचे आई बाबा मला बोलते. हा. आमच्या समाजाचं, मी दुसऱ्याचं नाही बोलत. जे आहे समजा, बरं. मी दररोज शाळेत पाठवणारा माणूस. हा. दर शनिवारी दर सोमवारी मी तिथं सही द्यायला जातो बरं. शाळेमध्ये. कशासाठी? लेकर शाळेत आले पाहिजे म्हणून. बरं बरं, शाबास. सर लोक माझ्याशी जराशी घाबरतात. हो का? हां, बरं, ते शिकवतात ना बरोबर? शिकवतात बरोबर. कारण की त्याचं म्हणणं आहे की बा लेकर तुम्ही पाठवा, हा. हे बाकीचे पाठवत नाही. त्यातनी पण का पाठवत नाही हे लेकरं? पैशाची ओढ आहे ना हो सर. हा? पैसा. पैशाची म्हणजे शेतामध्ये पाठवतात का त्यांना कामाला? हां, म्हणजे सोयाबीन कापायला? हां हां, सोयाबीन कापायला नाही, निंदाला याला त्याला सगळंच. अरे ते शाळेमध्ये नाही गेले, त्याचंही मी उत्तर देणार ना. नुकसान होईल ना त्यांचं. अरे त्याचंही मी उत्तर देणार ना. हा. कारण की आई बाबा जे आहे हा. त्याच्याशी काम नाही होणार. हा. मग ते तर लेकराला सांगू काम होणार. बरं. मग त्याच्यानंतर लेकराला पण हे करणार. बरं, तुम्ही मला हे सांगा. आणि यातनी एक हे आहे, आता नवीन जे पिढी निघालेले लहान लहान म्हणजे आमच्या सारख्याची, हो हो. त्याला घरकुलचा आम्हाला आमच्या आदिवासी समाजाला, पारधी समाजाला हा. घरकुलचा लाभ एकाला पण नाही मिळालं नाही. नाही आहे. मग आम्ही करावं काय? तुम्ही सांगितलं नाही का? सांगितलं आम्ही, ते कागदपत्र द्यायला गेलं तर तारीख संपली. म्हणजे तारीख निघून गेली म्हणते. हा, निघून गेली. मग करावं का आम्ही? बरं, तुम्ही त्यांना लिखित मध्ये दिला आहे का? लिखित मध्ये दिलेलं आहे, पण ते तारीख संपल्याच्या नंतर आम्ही करावं का? हो का? बरं. त्यांना आमचे असे म्हणजे 22-23 जण आहे आमचे. हो का? म्हणजे माझ्यासारखे 22-23 जण आहे, त्याला पण अजून लाभ नाही आहे कोणचा. हा ताई नमस्कार. हो सर, नमस्कार. बरं, तुम्ही काय काम करता? आम्ही मजुरी करतो सर. हा ताई, तुझं नाव काय आहे? वर्षा मीरादास घोसले. आणि तुझं शिक्षण किती झालेलं आहे? 9वा वर्ग पास आहो सर. अरे वा वा. आणि तू कोणत्या पदावर आहे गावात? मी सदस्य आहो सर. सदस्य का? हो. बरं, सदस्याचं काय काम आहे माहिती आहे का तुला? हा, नाही सर. हा, सदस्याचं काम हे आहे की जी सभा घेण्यात येते हो सर. ग्रामपंचायत तर्फे गावाच्या विकासासाठी, ठीक आहे. हो. आणि या गावामध्ये तुमच्या या परिसरामध्ये कोणत्या समस्या आहे त्या समस्या तुला मांडायला पाहिजे तिथे. आणि ह्या समस्या तू मांडते का तिथे? हो हो सर. कोणत्या? तुम्हाला सांग की तू त्या सभेमध्ये समस्या मांडतेस का? हो सर, जातो मी सबक्षासाठी, पण ते कसं माझे ऐकतच नाही. कोण नाही ऐकत? सरपंचही नाही ऐकत, ग्रामसेवकही नाही ऐकत.
काय सांगतात तुला? मी सांगतो आमच्या सुधारणा करावं लागते. नाल्या रोड गिर बनवायचे आहे आमच्या इकडं. लय घाण राहते. हो. ती सांगायला तर होले होस लावते ते काहीच नाही करत सर. काहीच करत नाही सर. बरं, याची तू तक्रार त्यांच्याकडे केली नाही का, त्यांच्या साहेबांना वगैरे, गावातील लोकांना? गावात लोकांना नाही केली. त्याच्या सर मिटिंगला बोलवते मला, तिथं जातो मी. पण ते होले होस लावते फक्त. पुढच्या बारीने पैसे तिकडून टाकन म्हणते, शांसन होईन म्हणते, तेव्हा होईन म्हणते, असं सांगते ते. आणि हे किती वर्षापासून सुरू आहे असं? आता तरी लय 5 वर्ष झाले सर. आता 2 महिने राहिले. फक्त 2 महिने बाकी आहे तुझे? हो 5 वर्ष झाले पूर्ण. आता 2 महिन्यामध्ये काय होणार आहे मग आता प्रगती? हो ना, काहीच नाही करत सर. ते होले होस लावते फक्त. अगं ताई, तू आतापर्यंत तू सांगायला पाहिजे होतं ना. सांगितलं ना सर मी की या निवडणुकीमध्ये परत लोक उभे राहतील. हो सर. मग ते निवडणुकीमध्ये मतं मागायला येतील. हो येतेच ना ते. मग तुम्ही काय करणार आहे? आम्ही त्याला एक म्हणणार आहो की आमच्या इकडचे सुधारणा करत नाही तुम्ही, आम्हाला त्याला वोटिंग. हो का? हो. या नालीमध्ये एवढा कचरा आहे या ठिकाणी. हे मी दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो, बघा. हा पाणी जमा होत आहे, पाणी पुढे जात आहे, परंतु सगळा कचरा सडलेला आहे. त्याच्यामध्ये मच्छर किती आहे सर. लय कोंबड्या आहे. किती भानगड होते. लय भानगड होते. एकामेकाच्या शेजारी आहे ना सर. ते म्हणते स्वतःहून काढा म्हणते, मग त्याच्या ते काढते. इकडे कोण नाही राहिले तर असंच राहते मग घाण. याची तक्रार नाही केली का? तक्रार करतो सर, पण ते ऐकतच नाही ना. होले होस लावते फक्त. बरं, एकदा कचरा काढल्यानंतर तो कचरा तसाच राहतो की ते उचलून नेतात? नेत नाही सर. काढून इथंच ठेवतात 3-4 दिवस. तसं आणखी उलट कोंबड्या नसते काय ते आणून. नालीमधील कचरा ते लोक काढत का नाही? काढत नाही सर. आणून ते तिथंच काढते, तिथंच आणून टाकून देते. टाली सोबत आणत नाही ते. बरं, काय म्हणतात ते मग? ना ते आणतच नाही, तिथंच काढून ठेवून देते. बरं, त्यांची गाडी वगैरे येत नाही का? नाही सर, सोबत आणतच नाही गाडी ती. 2-3 दिवसानंतर आणते, मग ते कोंबड्या त्याच्यात टाकून देते वापस. हो, वर कचरा वर असल्यानंतर ते कोंबड्या विकरून टाकते सर मग नालीत मध्ये. नालीतला माल नालीत. हो वापस आणखी फेकत नाही? नाही सर. अरे वा, अरे वा. बरं, हे जे लाईट आहे, लाईट बरोबर असते का रात्रभर खांब्याला? लाईट असते, पण कसं सर बरोबर. हा ताई, तुझं नाव काय? माझं नाव सीता गणेश पवार आहे. कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण झालेलं आहे? माझं काही नाही, पहिलाच वर्ग आहे. अरे वा, अरे वा. शिकायला पाहिजे होतं की नाही? काही ते आता आमचे आई बाबा होते तिकडे जंगलात राहिले, तर आमचं काही येणं झालं नाही समजा लहानपणातनी. बरं बरं. तर आता आले 10-15 वर्ष होऊ राहिले गावात आले, नाही तर जंगलातच राहत जावं. बरं, तुला मुलं बाळा किती आहे? मला एक मुलगी एक मुलगा आहे. शाळेमध्ये शिकते की नाही? हो, मुलगी 11वीला आहे, मुलगा 6वीला आहे. 11वीला? वा वा, अभिनंदन तुझं. चांगलं शिकवलं तू. आणि 11वीला कुठं शिकते तो? बोदेगाव. बोदेगावला? हो. जाणं येणं करते का? हो, जाणं येणं. बोदेगावला 12वी पर्यंत आहे का? हो. बरं. आणि तू काय काम करतेस? माझं काही नाही, शेतमजुरी करतो, वावरात जातो. बरं. वावर आहे ना घरी. हो हो. तर वावरात नाही आता 2 एकर पराठी होती, 2 एकर सोयाबीन होतं. सोयाबीन तर नांगरून टाकला, काहीच नाही पिकलं. आता पराठी आहे 2 एकर, क्विंटल 1.5 क्विंटल कापूस आला आहे फक्त घरी. हा. आणि आमच्या गावातली समस्या एक सांगतो. हा, आमच्या गावातनी लाईट जर असली, लाईट उडला तो लाईट 8-10 दिवसाच्या नंतरच लावून, म्हणजे फ्यूज झाल्यावर. हो का? हे नाल्या जर असल्या तो नाल्याचं काम कसं आहे, ते बाहेर उपसून फेकन, बाहेर उपसल्यावर ते 8-10 दिवस ठेवण. मग काय म्हणते, आम्ही भरून नेतो म्हणते. भरून न्यायचं नाव नाही, ते जाग्यावरच राहते. पण पाण्याची समस्या आहे का? पाण्याची समस्या नाही. पाणी बी 8 दिवस 10 दिवसाच्या नंतरच सोडते. 8 दिवसाचं पाणी आम्हाला एका टाकीतनी पाणी जर भरलं तर 8 दिवस 10 दिवस पाणी प्यायला लागते आम्हाला. हो का? हो. बरं, रोजगार वगैरे तुमच्या लोकांना रोजगार वगैरे काही संधी उपलब्ध केली का? रोजगार दिला का काही? रोजगार काहीच नाही दिला आमच्या लोकांना. हो का? आणि निराधार योजनेमध्ये घरं वगैरे घरकुल वगैरे बनतात, ते बनवून दिलं का? हो, घरकुल आम्हाला दिलं आहे. घरकुल आता लई लोक राहिले आहे. त्या संजय भाऊ जर राठोड जर आला तो गावातून तिकडेच गावाच्या बाहेरूनच नेईन, पडद्याच्या येटात येणार नाही. अच्छा. हा, पडद्याच्या येटात येणार नाही. गावातनी जर पडद्याच्या येटात भांडणं जर झाले तर पडद्याला एकामेकाला बोलायचं, तुम्ही रिपोर्ट द्यायला जा. हा, सरपंच कानावर गोष्ट नाही घेत, पाटील कानावर गोष्ट नाही घेत. माणसं जर उभे केले तो आमच्या पडद्याला त्याच्यातनी त्याच्या सहीमध्ये
त्याला उभाही नाही करायचं हा. आणि त्याचं काही नाही करायचं. मागच्या वेळेस सुरसाठी म्हणजे नावं घेतले, त्यानं नाव घेतले. आम्ही सांगितलं, मी सांगितलं म्हणलं आमच्या येटातले एखादं नाव घ्यायला लागत होतं म्हणलं. नाही म्हणे तुमच्या इच्छे म्हणे कोण शिक्षणवाले आहे म्हणे. म्हणलं सगळे पोट्ट्यात आता नवीन शिकणारच आहे म्हणलं, शिकलेलेच आहे. त्यानं काहीच कानावर गोष्ट नाही घेतली. हो म्हणजे आता शिकार तर बंदच आहे ना. हा शिकार बंद आहे कायद्यानुसार. आणि गावात जर लाइटिंग जर आले ते मोठे लाईट आले खंबे पडद्याच्या येटायतनी खंबे लावणार नाही. ते गावातनी तिकडच्या तिकडेच गावातनी गावाच्या पडद्याच्या येटातनी तुला एकही खंबा दिसणार नाही. म्हणजे एकंदरीत ज्या सुविधा तुम्हाला मिळायला पाहिजे त्या मिळत नाही. आमच्या वाटणीची सुविधा ते खाऊ राहिले आणि ते घेऊ राहिले. हो का. हो बरं तुमच्या या एरियामध्ये तुमचे जे मुलं आहे सगळे जातात का शाळेत? शाळेत गिळेत जातात सगळे लेकरं जाते की ते. बरं पाठवतात त्यांना. ठीक आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. बिरसा मुंडा हे महान समाजसेवक होते, माहित आहे की नाही? आम्ही 12 महिन्याच्या 12 महिने बिरसा मुंडा जयंती करतो, जयंती साजरी करतो. बरं जाऊ आपण तिथं बोलू बाकीचा. भगवान बिरसा मुंडा की कलाकार झाले मी पहिले हा कार्यक्रम. आमच्या गावातनी जर मोठे आमदार खासदार जर आले कोणची मीटिंग जर असली आमच्या लोकांना सन्मान भेटणार नाही. असं नाही बोलणार का या बाई का या सर तुम्ही या बरं, तुम्ही सन्मान करा बरं. तुम्ही शाळेमध्ये गावामध्ये कोणताही कार्यक्रम जर असेल तर तुम्हाला बोलवण्यात येतो का? तुमचा सन्मान करण्यात येतो का? नाही सन्मान तर खतमच नाही. दुसरे जर पत्रूट जातीचे आसन कोणी आसन त्याने या बरं बाई घ्या बरं गुलदस्ता घ्या म्हणते, तुम्ही म्हणते सत्कार करा म्हणते, सत्कार करा. आणि आमच्या लोकांना असं नाही का हे बाई बसली आहे का हे सर एखादा मी नाही म्हणत का मला सांगायला पाहिजे, पण कोणी असो आमच्या येटातला समजा त्याला एखाद्याला सांगायला पाहिजे का या बरं भाऊ तुम्ही सत्कार करा बरं. ते कोणाला असं बोलावत नाही. म्हणजे भेदभाव होते ना, भेदभाव होते आमच्या लोकांशी लईच भेदभाव होते. हो का. हा आमच्या लोकांशी म्हणजे त्याचं काहीच नाही. फक्त मतदानाच्या वक्ती फक्त हात जोडायला येते. हा फक्त पाहिजे म्हणते आपल्याकडे म्हणते. हो दुसरं काहीच नाही, फक्त आपल्याकडे पाहिजे. मग आमचं काय आहे ज्याच्याकडे पटलं तिकडे देऊन टाकायचं. हा मग आपल्याकडे कोणी पाहतच नाही तो ते मतदान बुडवाच्या हिशाचं बा देऊन टाकायचं. पण आता तुम्ही विचार करा. हा ठीक आहे. तुमच्या समस्या मांडा, ज्या समस्या आहे ते त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आमच्या गावातनी इथं आता मागच्या वेळेस भांडणं झाले होते. लोक काय म्हणे पारदी म्हणे गावाच्या बाहेर राहणार आहे म्हणे, सगळे मिळू म्हणे पारद्याला गावाच्या बाहेर हाकलू म्हणे. कोण म्हणाले असे लोक म्हणाले समजा. हा लोक म्हणाले गावाच्या बाहेर काढू म्हणे यावले म्हणे, यावले गावात ठेवायचं नाही म्हणे, बड्डात राहणार आहे म्हणे, बड्डात ठेवू म्हणे यावले म्हणे. मग हे असं जर म्हटलं समजा तर आम्हाला काय वाटन का आम्ही बड्डातून सोडून आम्ही गावातनी राहायला आलो, सुधारणा करायला आलो, पण त्याची सुधारणा काहीच नाही करत. आमच्याकडे कोणीच नाही पाहत. कामोकामी असलं तेव्हा पाहते नाही तर असं पाहत नाही. ताईनं आता आपल्या सगळ्या समाजातर्फे समस्या मांडलेल्या आहे. त्यांचं मन त्यांच्या भावना दुखावलेल्या आहे. तरी लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांना कार्यक्रमामध्ये बोलावून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण की ते काही आपल्या दुसऱ्या देशामधील नाही, ते काही पाकिस्तानमधले नाही आहे, आपल्या भारताचे आहे. आपल्याला मत देतात. मतं मागायच्या वेळेस त्यांच्या घरी आम्ही फिरतो आणि एकदा मत घेतलं की त्यांना परक समजतो. हा भेदभाव करणं चुकीचं आहे असंच मला वाटते. सगळ्या या परिसरातील लोकांचं दुःख माझ्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो. यांच्या समस्या सोडवणं फार आवश्यक आहे. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोर का झटका हे जोरानंच देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे साधे भोळे नाही आहे, हे आता हे समझदार झालेले आहे. जरा बच के रहना बाबा. सिर्फ वोट लेना तुम्हारा फर्ज नहीं है. इनको सुविधा दो, सम्मान दो. हाँ ये भारतीय नागरिक है, इसलिए सभी ने ध्यान में रखना चाहिए. या समाजामधील एक सुशिक्षित नागरिक मला भेटलेला आहे. तो बाल संस्कार केंद्र चालवते.
आणि मुलांना जागरूक करते. आरोग्य रक्षकाचं कामही काय करते तो त्यालाच विचारू आपण. दीनदयाल संस्था. हां. तर जो कार्य करते ते मी त्याला विचारणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा काढल्या, गोरगरिबांना शिकवलं, मुलींना शिकवलं, म्हणून आज आमच्या मुली शिक्षण घेऊन पुढं आलेल्या आहे. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी कठीण परिश्रम केले आणि इंग्रजांना हाकलून लावलं आपल्या देशामधून. या समाजाची प्रगती व्हावी म्हणून रात्रंदिवस बिरसा मुंडा झगडले. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन हा युवक समाजामध्ये काम करत आहे आणि खरोखरच त्याचं काम अभिमानास्पद आहे मित्रांनो. आता आपण त्याला काही प्रश्न विचारू आणि त्याचे उत्तरं तो देणार आहे. तुझं नाव सांग आणि तू कोणतं काम करतो ते सांग. माझं नाव आहे निलेश भगवानदास सोळंके, राहणार सांगवी रेले, पारधी तांडा. हां. पुसद मार्फत राबवण्यात आला आहे बाल संस्कार केंद्र. 1 ते 10 वयोगटातील विद्यार्थ्याला त्यांच्यासाठी गणवेश, 2 गणवेश देते, पाठ्यपुस्तक देते आणि 3-4 घंटे शिकवण्याची मला पगारही देते 3,000 रुपये. 3,000 रुपये? हो. बरं. 3,000 रुपये पगारही देते. आमचे लेकरं शिकले पाहिजे, अडाणी नाही राहिले पाहिजे आणि समजा त्याला वळण लागली पाहिजे. त्यासाठी मी त्याला मी जसा शिकलेला तसे समोर गेले पाहिजे, नोकरीवर लागले पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करत आहो. बरं, तू हा प्रयत्न किती दिवसापासून करत आहे? 2 वर्ष झाली मला. 2 वर्ष? हो. आणि 3,000 रुपये महिन्याचे कधी मिळते तुला? ते रेग्युलर नाही सर. म्यूट कर. तू मला हे सांग की हा पगार तुला नेहमीच मिळतो की 10 महिने, 3 महिने, किती महिने मिळतो हा पगार? हा फक्त महिन्यानुसार मिळते 3,000 रुपये. 3,000 रुपये किती महिने मिळतो पगार? 10 महिने. 10 महिने. हो. त्याच्यानंतर बंद होते. ते राबवण्यात येते त्याची संस्था मार्फत. पुसद मार्फत चालवते ती. अच्छा, पुसद मार्फत. हो. बरं, तू काय शिकवतो त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मी माझ्या 12 कडे शिकवतो, 1 to 3 शिकवतो. कुठं शिकवतो? माझ्या घरी. तुझ्या घरीच का? हो, माझ्या घरी. आणि मुलं किती येतात तुझ्या घरी? माझ्या घरी 20 विद्यार्थी. 20 विद्यार्थी आहे का? हो. ते कोणत्या वर्गातील आहे? ते 4 ते 8 म्हणजे 4 ते 12 वयोगटातील आहे. अच्छा, 4 वर्ष ते 12 वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांना 12 खडी ABCD आणखी जे मला शिकवता येते त्याच्यानुसार मी शिकवतो त्याला. बरं. तर मग त्याची काही परीक्षा घेतो का तू? हो, परीक्षा घेतो. आपले पेपरही काढता येते. बरं, तू काढतो आणि मग त्याचा रिपोर्ट कोणाला पाठवतो? रिपोर्ट सर मी स्वतः मग त्याला एका बेगाला विचारून मग त्याला शाबासकी देणं, असं करणं. किती मुलांना तुझ्याकडून फायदा मिळाला? अशा तर 10-15 विद्यार्थ्यांना भेटला सर. त्यापैकी काही विद्यार्थी आहे का इथं समोर बसलेले आजूबाजूला? हा, 2-3 प्रश्न विचारू शकतो. हा. विचार. तर बघितलं मित्रांनो, आज मी सांगवी रेल्वे येथील बिरसा मुंडा बिरसा मुंडा नगरमध्ये, जिथे पारधी समाज बांधव राहतात, बहुसंख्येने राहतात, त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सरकारने निवारण केल्या पाहिजे. इथं येऊन एकदा पाहिलं पाहिजे. एक समस्या आहे, कचरा पडलेला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या समाज बांधवांनी आपापल्या समस्या इथे मांडलेल्या आहे. त्या माझ्या चॅनलमधून तुम्ही पाहिलेल्या आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हे भारतीय नागरिक आहे, हे आपलेच लोक आहे. यांच्याकडं आम्ही लक्ष नाही दिलं तर मग कोणाकडं लक्ष देणार? यही हुआ दोस्तों, नेता दिखाता है नोट, मांगता है वोट और चुनकर आने के बाद में उनके अरमानों को पहुंचाता है चोट. वैसा ही हुआ है. सब गोलमाल है. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए इस देश में. सब परेशान है बेचारे, वो किसके पास में जाएंगे? अरे यही मैं कहना चाहूँगा. नहीं तो सिर्फ एक बार आकर के झलक दिखला जा, हमको वोट दे के चला जा. हाँ, फिर वो आते हैं तो उधर के उधर ही चले जाते हैं. उनको पता भी नहीं चलता कि ये हमारे भाई बहन यहाँ पे रहते हैं. लेकिन आज के बाद में ध्यान में रखना, क्योंकि SS चौहान नाम है मेरा, डर को भगाना काम है मेरा. इस दुनिया में
भूत भानामती जादू टोना कुछ भी नहीं है। जो भी है इंसान है, इंसान ने इंसान के लिए काम करना चाहिए, इनके लिए भी काम करना चाहिए। बस आज तक यदि आप लोगों ने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, उसके लिए पैसा भी नहीं लगता। वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए। ऐसी ही ज्वलंत समस्या आपके सामने लेकर के मैं आऊँगा। तब तक के लिए नमस्कार।